एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी। एका मुसलमान माणसाला हार्ट अटॅक आला बातमी ऐकून आणि तो जागच्या जागी दगावला। हे प्रेम आहे। असंख्य तरुण आत्महत्या करत होते, वेडे झाले होते। त्यांनी सांगितलं कुणी तुकडे फेकलेले कधी घ्यायचे नाही, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही। या महाराष्ट्रातल्या दीन दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य वेचलं। मुंडे साहेबांवर कुठल्याही अपेक्षेविना त्यांच्या जाण्याच्या पश्चात 11 वर्ष झाले तरी सतत प्रेम करणारे तुम्ही सगळे वडीलधारी मंडळी, माझ्या माय माऊल्यांनो आणि युवा बांधवांनो, खरं आजचा दिवस असा आहे, काय बोलावं मला कळत नाही। ज्या दिवशी मुंडे साहेबांचं निधन झालं त्या धक्क्यातून कशी त्या म्हणजे धुक्यामध्ये वावरल्यासारखे आम्ही कितीतरी दिवस वावरलो। मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले त्या सगळ्या दिल्लीमध्ये मला कोणीच ओळखीचं वाटत नव्हतं, तेव्हा मुंडे साहेबांच्या मृतदेहापाशी देवेंद्रजी उभे होते आणि तो एकच चेहरा मला वाटलं की अरे मी देवेंद्रजी म्हणून तिथे खूप जोरात टाहो फोडला। कारण मला असं वाटत होतं की विमानात बसताना आदरणीय नितीनजींचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं होती परिस्थिती, पण मन मानत नव्हतं। मला वाटत होतं एवढ्या लाखो लोकांच्या प्रार्थना माझे बाबा नाकारणार नाहीत, ते मास लीडर आहेत, ते लोकांची कधीच नाही म्हणत नाहीत, ते लोकांची याचना कधीच नाकारणार नाहीत। मी दवाखान्यात जाईपर्यंत मुंडे साहेब चमत्कारिक दृष्ट्या ते ट्राय करत होते ना त्यांना रिवाइव्ह करायचं, ते जीवित असतील अशी अपेक्षा, भाबडी अपेक्षा होती। त्यांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप 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 दिवस लागले। त्यांची डॉक्युमेंटरी बनवली तेव्हा कळत नव्हतं की काय ओळी मुंडे साहेबांसाठी बोलाव्या। एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी। हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए। मुंडे साहेबांनी जीवनात काय कमवलं मला माहित नाही, कारण मी त्यांची वारस आहे। वारस तुम्ही सर्वच आहात, मंचावरचे देवेंद्रजी आहेत, मंचावरचे सगळे लोक आहेत। पण जेव्हा लोकसभेची 2014ची निवडणूक झाली तेव्हा एका सभेत साहेबांनी सांगितलं, पंकजा धन्यवाद। छोटीशा पंकजाचा ऊर भरून आला। का धन्यवाद म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बसले होते, माझी एकच लेक 12 आमदारांना भारी पडली आणि माझा वारसा मी निवडला। जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केलेला आहे आणि हे वारस जमीन जायदाद पद प्रतिष्ठा याच्याही पलीकडचं आहे। मी गेल्या 5 वर्षात कुठल्याही पदावर नव्हते तेव्हा अनुभवलेला आहे। माझे वडील हे माझे गुरु होते, त्यांनी मला काय करायचंय कधीच शिकवलं नाही, पण काय नाही करायचंय हे जरूर शिकवलं होतं। आणि म्हणून बरेच लोक, मी कधी कुणाचा एकेरी उल्लेख करत नाही, माझ्या माघारी मी कधी कुणाची प्रतारणा होईल असं कधी बोलत नाही, पातळी सोडून बोलत नाही, कुणाचा राग वाटत नाही, मला कुणाविषयी द्वेष वाटत नाही। मला तर वाटतं की माझं नशीब किती मोठं आहे की माझ्या वडिलांना जाऊन आज 11 वर्ष झाले त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारतोय आणि त्यावेळी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि मी मंत्री म्हणून इथे हजर आहे। काय मागू देवाला, झोळी कमी पडेल इतकं प्रेम लोकांनी दिलं। लोकांचं प्रेम तेव्हा कळतं जेव्हा माणूस काही नसतो। आणि मुंडे साहेब मंत्रिपदाची शपथ घेण्यास ती आयुष्यातल्या सगळ्यात संघर्षमय जीवनात होते, तेव्हा मुंडे साहेबांना लोकांनीच प्रेम दिलं। मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर एका मुसलमान माणसाला हार्ट अटॅक आला बातमी ऐकून आणि तो जागच्या जागी दगावला। हे प्रेम आहे। असंख्य तरुण आत्महत्या करत होते, वेडे झाले होते।
मुंडे साहेबांच्या चितेत आम्हाला ढकलून द्यायची लोकांची तयारी होती, एवढा आक्रोश त्यांच्या डोळ्यामध्ये होता. त्या सगळ्या संपत्ती पुढे, या प्रेमापुढे कोणती पद प्रतिष्ठा, कोणतंही वैभव हे माझ्यासाठी मोठं नाही. माझ्या तोंडातून, माझ्या वडिलांनी त्यांच्या तोंडातून सांगितलंय, माझा वारसा आहे, केवढी मोठी जबाबदारी आहे. या सुईच्या टोका एवढी जर त्याला धक्का लागला तर मला खूप वाईट वाटेल. आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण स्वर्गातल्या माझ्या बापाची मान कशी होईल टाईट होईल असंच वागायचा प्रयत्न कर. त्यांनी सांगितलं, कुणी तुकड्या फेकलेले कधी घ्यायचे नाही, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही. या महाराष्ट्रातल्या दीन दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यांच्या जीवनात काय होतं, संघर्ष तोच करू शकतो ज्याचा पाठीचा कणा ताट आहे आणि ज्याच्यामध्ये स्वाभिमान आहे. आणि हा स्वाभिमान मुंडे साहेबांनी आमच्या रगारगात भरला. आणि दुसरं मला शिकवलं मुंडे साहेबांनी ते म्हणजे क्षमा करणं. मला बऱ्याच वेळा माझे कार्यकर्ते म्हणतात, त्यांनी असं केलं तसं केलं. मी म्हणलं नाही. मुंडे साहेब म्हणायचे, या जगामध्ये कोणताही माणूस बिनकामाचा नसतो आणि कधी गणित बेरजेचंच करायचं असतं. मला वाटतं हे जर कुणी तंतोतंत पाहिलं असेल तर देवेंद्रजींनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून या मंचावर आज कोणालाही कमी लेखायचं नाही, कोणालाही मायनस करायचं नाही, बेरजेचं राजकारण करायचं आहे. आणि त्याच्यावर सत्ता येते ना, नुसत्या भावनांवर सत्ता येऊ शकत नाही. सत्ता येण्यासाठी पूर्णपणे प्लॅनिंग करावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये अनेक युद्ध केले आणि अनेक तहही केले जनतेच्या हितासाठी. जनतेला कुठेही नख लागू नये याच्यासाठी तहही करावं लागतात आणि युद्धही करावं लागतं. यश हे मिळवावं लागतं. हे माझ्या बाबांनी मला सांगितलं. मला दुर्दैवाने बऱ्याच वेळा अपयशाचा सामना करावा लागला, कारण वारशामध्ये संघर्षही आलाय, कारस्थाने आलेत, कट कारस्थाने आलेत. पण कधी मुंडे साहेबांनी सांगितलं, कोणाही विषयी एवढं सुद्धा मनामध्ये विष बाळगायचं नाही. ते आपल्या सिस्टीममध्ये ते विष येतं, आपल्या शरीरात येतं. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जवळ करायचं, आलिंगन देऊन त्याला प्रेमाने जवळ करायचं. मुंडे साहेबांचं जे संस्कार होते त्या संस्कारात वागण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच वेळा काही लोकांचे वैयक्तिक गोष्टी असतात. देवेंद्रजी, आपल्याला तर खूप अनुभव येत असेल. त्याचं एखादं काम राहिलं, त्याचा एखादा इगो हर्ट झाला, ते म्हणतात मुंडे साहेबांसारखं ताईची कार्यपद्धती नाही. मी म्हणते, हो, माझी कार्यपद्धती मुंडे साहेबांसारखी नाही. माझी कार्यपद्धती मुंडे साहेबांना जशी पाहिजे तशी आहे. कारण मुंडे साहेब मला नेहमी म्हणायचे हे वाक्य, आज श्रावण सोमवार आहे, वैद्यनाथाचं दर्शन घेऊन आले, उपवास आहे मला, आणि माझ्या पित्याचं गोपीनाथाच्या पुतळ्याचं अनावरण करता आलं. आणि बाजूलाच एक पुतळा अजून होता, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा पुतळा. कारण एक प्रांजळ आणि सोज्वळ राजकारणाचं मूर्तिमंत उदाहरण कोणी उभं केलं असेल तर या दोन जोडीने केलं. एक मैत्री केली, पण कधी पक्षाची कधी कुठली प्रतारणा केली नाही. एकमेकांची मैत्री लढले, विरोधातही लढले पक्षाच्या, पण पक्षाचे आपापले नेते बनून लढले. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण मी पालकमंत्री असताना माझ्या हस्ते झालं, तो क्षण आठवला. आणि म्हणून एवढाच मी एवढं या निमित्ताने सांगेन, मुंडे साहेबांनी मला सांगितलं, 1000 वेळा सांगितलं, तुला गोपीनाथ मुंडे व्हायचंय पण सुधारित आवृत्ती व्हायचंय. त्यामुळे मला जसं वाटतं तसं तू काम कर. कारण बऱ्याच वेळा मला जसं वाटतं तसं मला करता येत नाही, ते तू कर. आणि म्हणून तत्वांशी प्रतारणा न करता, सामान्य माणसाच्या हिताची प्रतारणा न करता, कधीही स्वाभिमान गहाण न टाकता राजकारण करण्याचं वचन मी माझ्या मृत होण्याच्या आधी माझ्या पित्याला दिलंय. त्या वचनावर मी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहीन, हे वचन आज तुम्हाला देते. रमेश आप्पा, तुम्ही रेणापूरचे आमदार झाला, तो मोठं भाग्य आहे. कारण मला तर परळीचं व्हावं लागलं. जेव्हा रेणापूर आणि परळी वेगळे झाले, परळी मतदारसंघ नवीन झाला, तेव्हा मला परळीचा आमदार व्हावं लागलं. 2 वेळा मी परळीचे आमदार झाले. पण रेणापूरच्या लोकांनी जे प्रेम दिलं ते मी कधी कधी कधीही विसरू शकणार नाही. 2004ला मुंडे साहेबांच्या प्रचारासाठी पानगावची रेणापूरची जबाबदारी माझ्याकडे होती आणि 2014ला मुंडे साहेबांच्या लोकसभेची जबाबदारी होती. या सगळ्या प्रवासात खूप शिकले, खूप काही आहे माझ्याकडे. मला लोक सांगतात मुंडे साहेबांचं चरित्र लिही. आता मी लिहीन का नाही माहीत नाही, माझ्याकडून ते होईल का नाही माहीत नाही,
पण जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यात मी बघते मुंडे साहेबांचं चरित्र मला तिथेच दिसतं. म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये मुंडे साहेबांची प्रतिमा दिसते. माय माऊलींनी डोळ्याला पदर लावला, तिच्या अश्रूत मुंडे साहेबच सांडताना मला दिसतात. आणि तरुणांच्या ऊर्जेमध्ये देखील आजही मला मुंडे साहेब दिसतात. आणि ते मुंडे साहेब जिवंत ठेवण्याचं मोठं कर्तव्य हे माझं तर आहेच, पण आपल्या सर्वांचं देखील आहे. त्यामुळे आज जे खरी साहेबांची शिकवण होती, छोट्या छोट्या लाभासाठी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप मोठे नाते असतात, नाते फार महत्त्वाचे असतात. रक्ताची नाते तर आपल्याला निवडता येत नाही, पण आपण जे नाते स्नेहाने प्रेमाने निवडत असतो ते नाते फार महत्त्वाचे असतात आणि ते कशाही पेक्षा श्रेष्ठ असतात. तसंच नातं या लातूरचं मुंडे साहेबांचं आहे. मी विलासरावजींचा उल्लेख केला, विलासरावजी आणि मुंडे साहेबांचं आहे. तसंच नातं तुमचं आणि माझं आहे. चूकभूल कधी क्षमा करा. कधी कधी राजकारणामध्ये एखादी घटना आपल्याला यशस्वी करता येत नाही, पण मनामध्ये कधीही लोकांच्या विरोधात कोणाच्या वाईट करण्याचा हेतू कधीही नसणार. मुंडे साहेबांनी जी शिकवण दिली, मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधी झुकणार नाही, हे वाक्य आज म्हणते मंचावर. कारण मीडियावाले असे लावतात, पंकजाताई असे म्हणल्या, ते याला म्हणल्या, त्याला कोणाला नाही म्हणले. मी कोणाला नाही म्हणले, मी परिस्थिती समोर झुकणार नाही, मी उतणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही असा शब्द देते. खातं माझ्याकडे आहे पर्यावरण आणि पशुसंवर्धन, दोघांनाही बोलता येत नाही, व्यक्त होता येत नाही. एवढी मोठी जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमचे देवेंद्रजी यांनी मला दिलेली आहे. आणि प्रत्येक वेळी आता कृषीचा दर्जा आपण पशुसंवर्धनाला दिला, टाळ्या वाजून देवेंद्रजी फडणवीस यांचे आपण आभार माना. अजितदादांनी आणि देवेंद्रजींनी खूप एक मला सहकार्य त्याच्यामध्ये केलं. आणि आता रिव्हर म्हणजे नदीचं पुनर्जीवन करण्यासाठीचं प्राधिकरण निर्माण करण्याच्या निर्णयाला सुद्धा देवेंद्रजींनी ग्रीन सिग्नल दिला. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या परत पुनर्जीवित होतील, हा एवढासा संकल्प इथे करून जाते. आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद सदैव मला लाभतील. असंच काम चांगल्या माणसाचे, चांगल्या ज्याच्या निष्पाप मनाचे आशीर्वाद सदैव मला लाभतील, असेच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते. आणि माझ्या वाढत चाललेल्या, माफ करा देवेंद्रजी, मी एवढं कधी तुमच्यासमोर भाषण नाही करत, पण आज भावना थोड्या अनावर झाल्या, क्षमा करा. 5 मिनिटं जास्त बोलले तर माझ्या वाढत चाललेल्या भाषणाला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.